भगवंताचं शिष्यत्व पत्करलं, भगवंताला गुरु केलं, तेव्हा त्यांना गीता ज्ञानाची प्राप्ती अशा प्रकारची झालेली आहे बरं का. आणि त्याच अनुषंगाने आज आपण ज्यांचा कीर्तन सेवेसाठी अभंग जो घेतलेला आहे ना, ते संत शिरोमणी नामदेवराय यांना तर आपण सर्वांना माहित आहे की लहानपणापासून जे आहे भगवंताचा सहवास होता. भगवंताच्या सोबत ते एका ताटामध्ये जेवण करायचे, खेळायचे, वागण्याचे. असं म्हणजे त्यांना भगवंत प्राप्त होता की नव्हता, त्यांना भगवंत निश्चित स्वरूपाने प्राप्त होता. नामदेवरायांचा अधिकार मी तुम्हाला काय सांगू, आपण सर्वांना माहित आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग. जनाबाईचा अधिकार पहा काय, जी जनी नामदेवाची दासी अशा प्रकारची जी जनी आहे, ती कैवल्याचा पुतळा असणाऱ्या ज्ञानदेवांना आदेश करते, त्यांना सांगते की जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग. अभंग बोलता पुढे काय झालं, अभंग बोलता रंग कीर्तनी भरिला, अभंग बोलता रंग कीर्तनी भरिला, प्रेमाचे मी छंदे विठ्ठल नाचू लागला, प्रेमाचे मी छंदे विठ्ठल नाचू लागला. इथपर्यंत सर्व काही ठीक होतं का. या भक्तांच्या खेळामध्ये कीर्तनामध्ये भगवंत प्रेमाच्या छंदे ते नाचत आहे. मात्र इथून पुढे काय झालं की भगवंताची संतांच्या कीर्तनातली स्थिती दर्शवणार आहे. काय झालं पुढे, नाच सावध हो, नाचता नाचता तुमचा जो पितांबर आहे ना तो सुटलेला आहे. आणि या साधू संतांचा किती अधिकार आहे की संतांवर, किती अधिकार आहे संतांवर, की जो योगियांच्या ध्याताना आतुरसी त्या भगवंताला संतांनी काय केलेलं आहे की साधू संतांनी या देवा धरले मनगटी, साधू संतांनी या देवा धरले मनगटी. तेव्हा कुठे देव भानावर आले, तेव्हा देव भानावर आले. आणि काय झाले म्हणून दचकले जगजेठी, काय झाले म्हणून दचकले जगजेठी. हे सर्व कुठे होते, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे सद्गुरूंच्या प्रती लीनता व्यक्त करतात, आपल्या कृपा प्रसादाविषयी जी माहिती देतात. आपल्या जीवनामध्ये झालेला आमूलाग्र बदल हा सद्गुरू कृपेनंतर झाला आहे. हे कोण सांगतं, कोण सांगतं की ज्यांना प्रत्यक्षात देव प्राप्त झालेला आहे असे संत श्रेष्ठ नामदेवराय आपल्याला सांगतात. आणि नामदेवरायांचे आपल्या कीर्तन सेवेवरती, वारकरी परंपरेवरती अनन्वित असे उपकार आहेत बरं का. कारण नामदेवांनी काय केलं की मंदिराच्या 4 भिंतीमध्ये बंदिस्त असणारे जे कीर्तन आहे ना ते चंद्रभागेच्या वाळवंटात आणलं, सर्वसामान्य लोकांसाठी ते खुलं केलं. पूर्वी जे आहे ना कीर्तन भजन प्रवचन जे आहे ना एका विशिष्ट वर्गापुरते मर्यादित होती. कथा कीर्तन सांगण्याचा अधिकार जो आहे एका विशिष्ट वर्गापुरते मर्यादित होता. मात्र आपल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत ही कीर्तन परंपरा जी आणली ना ती नामदेवांनी आणलेली आहे. नामदेवांनी काय केलं, सर्व समाजासमोर कीर्तनाची सेवेची परंपरा आणली. लोकांची कीर्तनाविषयी, परमार्थाविषयीची, अध्यात्माविषयीची जी आहे ना ही धारणा बदलवली, मत बदलवली, मन फिरवली. मन फिरवली याच्यात नवल नाही, अख्खं देऊच्या देऊ फिरवलं.
फिरविले देऊळ, देऊळ फिरविलं, देवाचा पितांबर सुटला. हे सर्व कुठे होत होतं? नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये बरं का. पूर्वीच्या कीर्तनामध्ये ते सामर्थ्य होतं. नाहीतर आता आमच्यासारखे कीर्तनकार इथे देवाचा पितांबर काही सुटत नाही बरं का. आताच्या आमच्यासारख्या कीर्तनकारांचं काय होतं की कीर्तनामध्ये जे आहे ना तोल सुटतो, देवाचा पितांबर नाही सुटत बरं का. तोल सुटतो, भाषेचा संयम सुटतो, भाषेची मर्यादा सुटते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कीर्तनाचा विषय देखील सुटतो बरं का. विठ्ठल